26 जानेवारी देशाच्या आझादीचा हा जश्न आहे. संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या नागपूर शहरामध्ये सगळ्याच भागामध्ये आपण 26 जानेवारी असो की 15 ऑगस्ट असो फार मोठ्या प्रमाणात आपण जश्न मनवतो. आणि म्हणून नागरिकाला माझी विनंती आहे का देश ज्या प्रगतीच्या पथावर गेलेला आहे, देश आज आर्थिक इकॉनॉमी म्हणून 3ऱ्या नंबरवर येऊ पाहत आहे. या देशाच्या विकासाच्या माध्यमातून चित्र बदललं. ह्या देश संपूर्ण वर्ल्डमध्ये भारताचं नाव रोशन करण्याचं काम आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आज राज्यामध्ये बी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून आज देशामध्ये वर्ल्डमध्ये बी आज महाराष्ट्राचं नाव नंबर 1वर आहे. गडकरी साहेबाच्या माध्यमातून बी शहर आज पूर्णपणे आज विकासाच्या माध्यमातून पूर्णपणे पुढं गेलं आहे. गडकरी साहेबांनी पूर्ण देशामध्ये रस्त्याचं जाल बिछवलेलं आहे. आणि म्हणून जे नेतृत्व जे काम करते, आझादीच्या पहिले आणि अनेक वर्ष पहिले काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे हे जनता पाहत आहे. आणि 26 जानेवारी हा दोन्ही विषयाचं मिलन आहे. आणि म्हणून जश्न मनवण्याचं काम आपण सगळे मिळून 26 जानेवारीला या ठिकाणी करूया. मी आपल्या वतीने, आमच्या पूर्ण नागपूरच्या जनतेच्या वतीने 26 जानेवारीच्या लाख त्यांना शुभेच्छा देतो.